श्री तपन मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर खर्डे, बुद्रुक, शिरपूर, धुळे, महाराष्ट्र येथे उभारला जात असलेला एक भव्य व महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. हा प्रकल्प प्रतिष्ठित श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ म्हणजेच SVKM यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे. या उपक्रमामागील प्रेरणा स्वर्गीय श्री रसिकलाल चुनीलाल पटेल आणि स्वर्गीय श्री मुकेशभाई पटेल यांनी रुजवलेल्या स्वप्नातून आली असून ती स्वर्गीय श्री तपनभाई पटेल यांनी समर्पितपणे पुढे नेली. या प्रकल्पाचे भूमिपूजन आपल्या लाडक्या व आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. या प्रकल्पाला माननीय अध्यक्ष श्री अमरीशभाई पटेल, संयुक्त अध्यक्ष श्री भूपेशभाई पटेल आणि उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व लाभले आहे. SVKM ट्रस्टच्या अथक प्रयत्नांमुळे हा खाजगी उपक्रम शिरपूर तालुका तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव आणि आसपासच्या जिल्ह्यांपर्यंत आधुनिक सर्वसमावेशक आरोग्य सुविधा पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य करतो. तपन मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे बांधकाम वेगाने सुरू असून ते 2 टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे एकूण अंदाजित खर्च सुमारे 600 कोटी आहे. पहिला टप्पा पूर्णतेच्या जवळ असून त्यामध्ये 300 बेड्सची सुविधा उभारली जात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात हॉस्पिटलची क्षमता वाढवून 1100 पेक्षा अधिक बेड्सची करण्याची योजना आहे, ज्यामुळे वाढत्या आरोग्य गरजांना प्रभावी प्रतिसाद मिळेल. हॉस्पिटलपासून 5 किलोमीटरच्या परिसरात नर्सिंग कॉलेज तसेच आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि कॉलेज या प्रकल्पाचेही काम प्रगतीपथावर आहे. प्रदेशाला एक उत्कृष्ट मेडिकल एज्युकेशन हब म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने SVKM ट्रस्टने मेडिकल कॉलेज, विद्यार्थ्यांचे वसतिगृह, डॉक्टर्स, नर्सेसची रेसिडेन्स क्वार्टर्स उभारण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पामुळे अंदाजे 1,500 ते 2,000 डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी यांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. या शैक्षणिक संस्थेच्या उभारणीमुळे आरोग्य सेवा मजबूत होण्याबरोबरच संपूर्ण परिसराच्या शैक्षणिक प्रगतीलाही मोठी चालना मिळेल. नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर कार्यरत असलेले आधुनिक हॉस्पिटल खानदेश व आसपासच्या भागातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा प्रदान करणारे आहे. हे केंद्र सुपर स्पेशालिटी, मल्टी स्पेशालिटी, आधुनिक शस्त्रक्रिया सुविधा, गंभीर आजारांसाठी प्रगत उपचार यांसाठी एक उत्कृष्ट आरोग्य केंद्र म्हणून विकसित करण्याचे ध्येय आहे. आपल्या भागाचा विकास, आपल्या लोकांचे आरोग्य आणि आपल्या मुलांचे भविष्य या तिन्ही गोष्टींसाठी SVKM ट्रस्ट मोठ्या धडाक्याचं काम करत आहे. विशेषतः रुग्णालयाबरोबरच आपल्या धुळे, नंदुरबारच्या आदिवासी प्रदेशासाठी नवीन आशेचा किरण बनतील असे अनेक आधुनिक प्रयत्न सुरू आहेत आणि प्रकल्पही सुरू आहेत. हे प्रकल्प फक्त इमारती नाहीत, हे आपल्या जीवनातील बदलाचे नवे दरवाजे आहेत. हे आपल्या मुलामुलींना शिक्षण आणि नोकरीची संधी आणि आपल्या कुटुंबियांना चांगले आरोग्य देणारे आधारस्तंभ आहेत. अध्यक्ष श्री अमरीशभाई पटेल आणि संयुक्त अध्यक्ष श्री भूपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टी आणि मार्गदर्शनाखाली खालील सुविधा आकार घेत आहेत. पहिलं, शिरपूर येथील आयुर्वेदिक रुग्णालय, जिथे पारंपरिक आयुर्वेदिक आणि आधुनिक उपचार एकत्र येऊन लोकांच्या आरोग्याला नवी दिशा देतील. दुसरं, नर्सिंग कॉलेज आणि नर्सिंग हॉस्टेल, आपल्या आदिवासी मुलामुलींना घरीच उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे आणि पुढे चांगल्या नोकऱ्यांची संधी मिळून
त्यांचे आयुष्य उजळावे यासाठीचा हा मजबूत पाया. हे सर्व प्रकल्प एकच संदेश देतात: आपला प्रदेश मागे राहणार नाही, आपल्या लोकांना आता संधी मिळणारच. हे सर्व प्रकल्प 2026 मध्ये लोकार्पण करण्याचे ध्येय ठरवले आहे. वैद्यकीय रुग्णालय, मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक रुग्णालय, आयुर्वेदिक कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज यांच्या विकासामुळे SVKM ट्रस्ट आपल्या परिसरात ग्रामीण आणि आदिवासी भागातील 8,000हून अधिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. याचबरोबर या प्रकल्पामुळे आपल्या येथील मुलामुलींना डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ बनण्याची सुवर्ण संधी मिळेल आणि आपल्या सर्वसामान्य जनतेचे भविष्य उज्ज्वल होईल. ही उभारणी आपल्या भागातील मजबूत, स्वावलंबी आणि प्रगत बनवण्यासाठी आहे. जे स्वप्न आपण वर्षानुवर्षे पाहिले, ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आली आहे.